नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ॲडव्हान्स्ड नाईट साईटसाठी किती कोटींचा करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 659 कोटी रुपये. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय सेनेसाठी 7.62x51 मिलीमीटर SIG 716 असॉल्ट रायफलसाठी ॲडव्हान्स्ड नाईट साईट खरेदी करण्यासाठी रुपये 559 कोटींचा करार केला आहे. ॲडव्हान्स्ड नाईट साईटमुळे रायफलची क्षमता वाढेल, कारण ती सैनिकांना रायफलच्या लांब प्रभावी श्रेणीचा संपूर्ण वापर करण्यास सक्षम करेल. ही नाईट साईट्स तारांसारख्या प्रकाशमान परिस्थितीतही 500 मीटरपर्यंत लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहेत. तर हा होता आपला खास प्रश्न. आता सुरुवात करूया टॉप 10 प्रश्नांना. आणि 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कापूस क्रांती मिशन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले? तर हे जे मिशन आहे, ज्याचं नाव आहे कापूस क्रांती मिशन, हे जाहीर केले आहे जी किशन रेड्डी, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारत सरकारने दीर्घतंतू असलेल्या कापसाच्या लागवडी आणि उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी 600 कोटींचे कापूस क्रांती मिशन सुरू केले आहे. हा उपक्रम केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे जाहीर केला. या मिशनचा उद्देश वैज्ञानिक पद्धतीने लागवड वाढवणे आणि नवोन्मेषाद्वारे कापूस शेतीचे आधुनिकीकरण करणे हा आहे. या उपक्रमाला महाराष्ट्रातील HDP यशस्वी मॉडेलची प्रेरणा मिळाली आहे. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, अयोध्येतील 9व्या दीपोत्सवात उत्तर प्रदेशाने किती दिवे प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26,17,215. उत्तर प्रदेशने अयोध्येतील 56 घाटांवर, ज्यामध्ये राम की पेरीचाही समावेश आहे, 26,17,215 दिवे प्रज्वलित करून 9व्या दीपोत्सव सोहळ्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. त्याचबरोबर 2128 वेदाचार्यांनी सरयू नदीच्या तीरावर महाआरती करून वैदिक श्लोकांचे पठण करून आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. आजचा दुसरा प्रश्न आहे, खनिज मंत्रालयाच्या SMRI अहवालानुसार A श्रेणीतील पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश. खनिज मंत्रालयाने राज्य खनन तत्परता निर्देशांक म्हणजेच स्टेट मायनिंग रेडीनेस इंडेक्स SMRI सादर केला आहे, ज्याच्या माध्यमातून कोळशा व्यतिरिक्त खनिज खनन क्षेत्रातील सुधारणा आणि सुलभता याबाबत राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि तुलनात्मक विश्लेषण केले जाईल. हा निर्देशांक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वततेला प्रोत्साहन देतो आणि खनन क्षेत्रात स्पर्धात्मक संघराज्यवाद बळकट करतो. A श्रेणीतील राज्यांमध्ये पहिल्या 3 राज्यांचा क्रम असा आहे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. प्रश्न चौथा, 125व्या IFA शील्ड फायनलमध्ये मोहन बगान सुपर जायंटने कोणत्या संघावर विजय मिळवला? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ईस्ट बंगाल. मोहन बागान सुपर जायंट संघाने ईस्ट बंगालवर 5-4 अशा पेनल्टी शूटआउटमध्ये मात करून 125व्या IFA शील्ड स्पर्धेचे विजेतेपद कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये पटकावले. या विजयासह मोहन बागानने 2003 नंतर प्रथमच IFA शील्ड जिंकत 22 वर्षाचा दुष्काळ संपवला आणि भारतीय फुटबॉलमधील सर्वात जुनी प्रतिस्पर्धा असलेल्या या सामन्यात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. पुढला प्रश्न आहे, भारताच्या आगामी जनगणनेत कोणत्या धर्माला स्वतंत्र ओळख म्हणजेच कोड देण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बथो धर्म. आसाममधील बोडो समाज अनुसरतो त्या बथो धर्माला येऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेत स्वतंत्र कोड प्रदान करण्यात आला आहे. बथो धर्म हा बोडो समाजाच्या ओळखीचा मूळ आदिवासी धर्म असून तो प्रामुख्याने आसाम आणि उत्तर बंगालच्या काही भागांमध्ये आचरणात आहे. निसर्ग पूजेवर आधारित हा धर्म मानव आणि निसर्ग यांच्यातील समन्वय आणि सौहार्दाचा संदेश देतो. 6वा प्रश्न आहे, स्टेट ऑफ फायनान्स फॉर फॉरेस्ट म्हणजेच SFF अहवालाचे पहिले प्रकाशन कोणत्या संस्थेने केले? प्रश्न 6व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UNEP.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने स्टेट ऑफ फायनान्स फॉर फॉरेस्ट अहवालाचा पहिलं संस्करण प्रकाशित केलं आहे, ज्यात 2023 मधील सार्वजनिक आणि खाजगी जंगल वित्ताच्या जागतिक स्थितीचा आढावा दिला आहे. अहवालानुसार जंगलांसाठी गुंतवणुकीत गंभीर कमतरता आहे. सध्या एकूण जंगल वित्त $84 अब्ज इतके आहे, जे 2030 पर्यंत अपेक्षित $300 अब्ज आणि 2025 पर्यंत अपेक्षित $498 अब्जपेक्षा खूपच कमी आहे. 7वा प्रश्न, उत्तराखंड AI इम्पॅक्ट समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देहरादून. उत्तराखंड AI इम्पॅक्ट समिट 2025 देहरादूनमध्ये आयोजित करण्यात आले. हे उत्तराखंड शासनाच्या IT विभाग आणि मेइटी अंतर्गत इंडिया AI मिशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाले. समिटचे उद्देश जबाबदार आणि समावेशक AI प्रोत्साहित करणे होते, तसेच विविध क्षेत्रांमध्ये सार्वजनिक हितासाठी AIची भूमिका अधोरेखित करणे होते. हा कार्यक्रम इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी पूर्वसंध्या म्हणून आयोजित केला गेला. 8वा प्रश्न, लिओनेल मेस्सीने 2025 मध्ये कोणता पुरस्कार जिंकला? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MLS गोल्डन बूट. लिओनेल मेस्सीने 2025 मध्ये MLS गोल्डन बूट जिंकला. त्याने 29 गोल केले आणि 19 असिस्ट दिल्या. हे इंटर मियामी CF मध्ये त्याच्या दुसऱ्या पूर्व हंगामात केले. त्याने डेनिस बुआंगा आणि सॅम सरीज यांना मागे टाकून इंटर मियामीचा पहिला गोल्डन बूट विजेता बनला आणि 2021 नंतर हा पुरस्कार जिंकणारा पहिला अर्जेंटिनी ठरला. कोणानंतर? तर टॅटी कॅस्टेलानोस नंतर. मेस्सी MLS मध्ये सलग 2 वेळा MVP बनणारा पहिला खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. प्रश्न 9 आहे, वी राईज उपक्रम कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच नीती आयोग आणि DP वर्ल्ड. नीती आयोगाने पहिला उद्योजकता मंच DP वर्ल्डच्या सहकार्याने वी राईज विमेन एंटरप्रेन्योर्स री-इमेजिंग इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल एंटरप्राइजेस उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश महिला नेतृत्व असलेल्या लघु, उत्तम आणि सूक्ष्म उद्योगांना जागतिक विस्तारासाठी सशक्त करणे असा आहे. हा उपक्रम WEPच्या अवॉर्ड टू रिवॉर्ड फ्रेमवर्कचा भाग असून 100 उच्च क्षमता असलेल्या महिला उद्योजकांना पाठिंबा देण्याचा उद्देश ठेवून राबवला जात आहे. 10वा प्रश्न, पंच स्पेस मिशन कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच नासा. पंच अवकाश मोहीम, पंच स्पेस मिशन, जी नासाने 2025 मध्ये प्रक्षेपित केली, ती सौर वारा आणि सूर्याच्या बाह्य वातावरणाबद्दल महत्त्वपूर्ण नवी माहिती प्रदान करत आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे आतापर्यंत वैज्ञानिकांना न दिसणाऱ्या सौर घटनांचे दृश्यांकन करणे होय. ही मोहीम सध्या सुरू असलेल्या सौर उच्चकाल या तीव्र सौर क्रियाकलापाच्या कालावधीत अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण या काळात अवकाशातील हवामान आणि मानवी तंत्रज्ञानावर थेट परिणाम होतो. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागालँडने जागतिक स्तरावर विकसित होण्यासाठी कोणते पर्यटन स्थळ प्रस्तावित केले आहे? याचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.